श्री स्वामी समर्थ. नमस्कार. वृषभ राशीच्या जातकांनो, येत्या ज्येष्ठ पौर्णिमेला तब्बल 37 वर्षानंतर एक अत्यंत दुर्मिळ, गुप्त आणि चमत्कारी ग्रहयोग जुळून येत आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, हा केवळ एक नेहमीसारखा बदल नाही, तर तुमच्या नशिबाचा पटपालटा उलथापालट करणारी एक महाभयंकर आणि तितकीच अद्भुत रात्र ठरणार आहे. या रात्री थेट देवो के देव महादेव यांचा विशेष आणि चमत्कारी आशीर्वाद तुमच्यावर बरसणार आहे. पण सावध रहा, एका बाजूला भोलेनाथाची अथांग कृपा तुमच्यावर होत असताना दुसऱ्या बाजूला काळोखात दबा धरून बसलेली एक भयंकर चूक तुमचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी टपून बसले आहे. ब्रह्मांडाने तुमच्यासाठी 3 असे गुप्त संकेत पाठवले आहेत, ज्याच्याकडे जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर येणारा काळ तुम्हाला कधीही माफ करण्यात येणार नाही. विसरूनही ही एक चूक करू नका, अन्यथा होत्याचे नव्हते व्हायला वेळ लागणार नाही. सर्वात धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी बाब म्हणजे याच पौर्णिमेच्या रात्री ठीक 12 वाजता तुमच्याच भावकीतला एक गुप्त शत्रू तुमच्यावर भयंकर तंत्रमंत्र आणि करणी करण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणूनच कान उघडून एका विशिष्ट नावाच्या व्यक्तीच्या नादी चुकूनही लागू नका, नाही तर थेट भेटीला लागाल. पण महादेव त्या शत्रूला कसा धडा शिकवणार, ते विशिष्ट नाव कोणते आहे, कोणते 3 संकेत निसर्ग तुम्हाला देत आहे आणि ती कोणती एक चूक आहे जी तुम्हाला उद्ध्वस्त करू शकते, हे सर्व सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या व्हिडिओतील एक न एक सेकंद तुमच्या जगण्याची दिशा बदलणार आहे. तर वृषभ राशीच्या जातकांनो, आकाशमंडळात निर्माण झालेला हा अद्भुत आणि अत्यंत शक्तिशाली ग्रहयोग तुमच्या आयुष्यातला एक अभूतपूर्व कलाटणी देणारा आहे. तुमचा राशी स्वामी स्वतः सुख, वैभव आणि ऐश्वर्याचा कारक शुक्रदेव असून या पौर्णिमेला चंद्राची स्थिती आणि इतर प्रमुख ग्रहाची युती असा काही महासंयोग घडवून आणत आहे, जो तब्बल 37 वर्षापूर्वी निर्माण झाला होता. हा केवळ एक खगोलशास्त्रीय बदल नसून तुमच्या नशिबाचे चक्र संपूर्णपणे फिरवणारी एक महाघटना आहे. या चमत्कारी योगामुळे तुमच्या कुंडलीतील सुप्त शक्ती, भौतिक सुखाचे मार्ग आणि भाग्यस्थानी अचानक जागृत होणार असून आजवर तुमच्या मार्गात येणारे सर्व अडथळे आता कायमचे दूर होणार आहेत. वृषभ राशीच्या जातकांनो, गेल्या कित्येक वर्षापासून तुम्ही ज्या मानसिक त्रासातून, आर्थिक विवंचनेतून आणि कठोर संघर्षातून जात आहात, त्या सर्व दुःखाचा अंत करण्याची वेळ आता जवळ आली आहे. या दुर्मिळ ग्रहयोगाचा थेट प्रभाव तुमच्या धनभावावर आणि लाभभावावर पडत असल्यामुळे जेथे तुमचे नशीब साथ देत नव्हते, तिथे आता अचानक चमत्कारी बदल पाहायला मिळतील. समाजात तुमचे नाव, पद आणि प्रतिष्ठा वाढेल, तसेच जुनी रेंगाळलेली कामे कोणत्याही मोठ्या अडचणीशिवाय पूर्ण होऊ लागतील. तुमच्यावर असलेली नकारात्मकतेची आणि संकटाची सावली दूर होऊन एका अत्यंत पवित्र आणि दैवी ऊर्जेचा संचार तुमच्या संपूर्ण जीवनात होणार आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, हा चमत्कार जितका मोठा आणि लाभदायक आहे, तितकाच तो तुम्हाला आतून बदलणारा आणि अधिक जबाबदार बनवणारा ठरणार आहे. ब्रह्मांडाची ही अथांग ऊर्जा तुमच्या बाजूने उभी राहत असताना तुमच्यामध्ये एक वेगळाच आत्मविश्वास आणि आकर्षण निर्माण होईल, ज्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. पण लक्षात ठेवा, हा काळ जेव्हा भरभराटीचा आहे, तेवढाच तो तुम्हाला तुमच्या भूतकाळातील चुका सुधारण्याची आणि भविष्यासाठी अत्यंत सतर्क राहण्याची चेतावणी देत आहे. या महायोगाच्या काळात जर तुम्ही स्वतःवर संयम ठेवलात आणि योग्य दिशेने पावले टाकली, तर जगातील कोणतीही ताकद तुम्हाला यशस्वी होण्यापासून रोखू शकणार नाही. तर वृषभ राशीच्या जातकांनो, या 37 वर्षानंतर येणाऱ्या महायोगाच्या प्रभावाने संपूर्ण निसर्ग, महादेव आणि हे ब्रह्मांड तुम्हाला काही अत्यंत गुप्त आणि विशेष संकेत देत आहे, ज्याच्याकडे तुम्ही विसरूनही दुर्लक्ष करता कामा नये. पहिला संकेत हा सर्वात मोठा आणि चमत्कारी आहे. जर या काळात तुम्ही एखाद्या मंदिरात गेलात आणि तिथे अचानक तुम्हाला एखादा साधू, संन्यासी किंवा जटाधारी महाराज भेटले आणि त्यांनी स्वतःहून तुमच्याशी संवाद साधला, तर तो महादेवाचा थेट आशीर्वाद समजा. जे साधू
साधू महाराज तुमच्या पाठीवर हात ठेवून किंवा एखाद्या वाक्यातून तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या दुःखावर आणि अडचणीवर अचूक उपाय सांगतील. निसर्गाच्या या संकेताकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, कारण ज्या साधूच्या रूपाने स्वतः महादेव तुमच्या अडचणी दूर करण्यासाठी आलेले असतील. वृषभ राशीच्या जातकांना दुसरा मोठा संकेत तुमच्या दैनंदिन जीवनातील अडकलेल्या कामाच्या आणि पेशाच्या स्वरूपात समोर येत आहे. ज्या व्यक्तीशी तुमचे संबंध अनेक वर्षापासून तुटले होते किंवा जी महत्त्वाची कामे कोर्ट कचेरीत, पैशाच्या व्यवहारात अथवा जमीन जुमल्याच्या पातळीवर कमालीची रिंगाडी होती, ती अचानक कोणत्याही मोठ्या प्रयत्नाशिवाय पुढे सरकू लागतील. ज्यांनी तुम्हाला भूतकाळात फसवले होते किंवा तुमच्याशी प्रतारणा केली होती, त्या व्यक्ती अचानक स्वतःहून तुमच्या समोर झुकू लागतील किंवा त्यांच्या कर्माची फळे त्यांना मिळताना दिसतील. हा स्पष्ट संकेत आहे की ग्रहाची वक्रदृष्टी आता तुमच्यावरून हटली असून तुमच्या नशिबाची बंद कुलूप उघडण्याची प्रक्रिया प्रत्यक्ष सुरू झाली आहे. तर वृषभ राशीच्या जातकांनो, या महायोगाचा तिसरा संकेत तुमच्या अंतर्मनातून म्हणजे स्वप्नाच्या आणि अचानक होणाऱ्या शारीरिक बदलांमधून दिसून येईल. जर गेल्या काही दिवसापासून तुम्हाला मध्यरात्री किंवा पहाटेच्या वेळी अचानक जाग येत असेल किंवा स्वप्नात सारखे सारखे शिवलिंग, पांढरा बैल, सोन्याची नाणी किंवा जुने भव्य मंदिर दिसत असेल, तर समजा की दैवी शक्ती तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. वृषभ राशी ही पृथ्वी तत्वाची रास असल्यामुळे या काळात तुमचे मन विनाकारण अस्वस्थ होऊ शकते किंवा अचानक अत्यंत शांत वाटू शकते, कारण तुमच्यातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडून तिथे सकारात्मकतेचा प्रवाह अखंड सुरू होत आहे. निसर्गाने हे तिन्ही संकेत ओळखून तुम्हा स्वतःला मानसिकदृष्ट्या तयार ठेवा, कारण हा तुमच्या महाबदलाचा काळ आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, आता जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती ऐकून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल. या पौर्णिमेच्या शक्तिशाली आणि रहस्यमय रात्री जेव्हा संपूर्ण जग गाढ झोपेत असेल, तेव्हा रात्री ठीक 12 वाजता तुमच्याच भावकीतला तुमच्या रक्ताचा एक माणूस तुमच्यावर गुप्तपणे तंत्रमंत्र करणे किंवा काळी जादू करण्याचा भयंकर प्रयत्न करणार आहे. हा तोच माणूस आहे जो बाहेरून तुमच्याशी अतिशय गोड बोलतो, तुमच्या सुखदुःखात सामील झाल्याचे नाटक करतो, पण आतून तुमच्यावर, तुमच्या घरावर आणि तुमच्या ऐश्वर्यावर प्रचंड जळतो. तुमचे हसते खेळते कुटुंब उद्ध्वस्त करणे, तुमच्या प्रगतीला खीळ घालणे, तुम्हाला रस्त्यावर आणणे हाच त्याचा कुटील हेतू आहे. ब्रह्मांडाच्या आणि नक्षत्राच्या या गुप्त गणितातून एक अतिशय मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. तुमच्यावर जळणाऱ्या आणि या रात्री काळकृत्य करू पाहणाऱ्या त्या भावकीतल्या कपटी माणसाच्या नावाचे सुरुवातीचे अक्षर र किंवा स असण्याची दाट शक्यता आहे. होय, नीट आठवून बघा, त्याच अक्षरापासून नाव सुरू होणारी व्यक्ती तुमच्यासाठी जवळीक साधून तुमच्या घरातल्या गुप्त गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. हा शत्रू तुमच्याच घरातल्या किंवा जवळच्या माहितीचा आणि वस्तूचा वापर करून या रात्रीच्या काळोखात त्याचे काळे कृत्य करणार आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, जिथे इतका मोठा आणि चमत्कारी ग्रहयोग जुळून येतो, तिथे एका बाजूला अथांग यशाची दारे उघडत असताना दुसऱ्या बाजूला विनाशाचा मोठा धोकाही दबा धरून बसलेला असतो. या अत्यंत संवेदनशील आणि शक्तिशाली काळात तुमची हट्टीपणा आणि गुप्त गोष्टी बाहेर उघड करण्याची एक चूक तुम्हाला खूप मोठ्या संकटात टाकू शकते. वृषभ राशीचा स्वभाव मुळातच अत्यंत स्थिर पण तितकाच हट्टी असतो, त्यामुळे या पौर्णिमेच्या प्रचंड ऊर्जेमुळे तुमच्या मनातील अहंकार किंवा हट्टीपणा अधिक तीव्र होईल. यामुळे काही वेळा तुमचा स्वतःवरील ताबा सुटू शकतो आणि तुम्ही क्रोधाच्या भरात जवळच्या विश्वासू व्यक्तीशी नाते तोडून बसू शकता. लक्षात ठेवा, या काळात तुमच्या वाणीवर संयम नसणे किंवा कोणताही अपमान करणे ही तुमची सर्वात मोठी घोडचूक ठरेल, जी तुमचे हसते खेळते जीवन विस्कळीत करू शकते. वृषभ राशीच्या जातकांनो, या चमत्कारी काळात आर्थिक व्यवहार करताना तुम्हाला कमालीची गुप्तता आणि सावधानता बाळगावी लागणार आहे. जर तुम्ही कोणत्याही गोड बोलण्याला बोलून किंवा रातोरात श्रीमंत होण्याच्या मोहाने नको तिथे किंवा गुंतवणूक केली, तर तुमचे पैसे कायमचे अडकू शकतात. तसेच या काळात स्वतःच्या उत्पन्नाचे स्रोत, भविष्यातील योजना किंवा घरातील गुप्त गोष्टी बाहेरील व्यक्तीसमोर
उघड करून करण्याची चूक चुकूनही करू नका, कारण तुमचे जवळचे लोक तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची शक्यता आहे. कोणालाही मोठे कर्ज देणे किंवा कोणासाठी जामीन राहणे या काळात पूर्णपणे टाळा, कारण या दिवसात पैशाच्या बाबतीत केलेली एक लहान चूकही तुम्हाला आर्थिक खाईत लोटू शकते. वृषभ राशीच्या जातकांनो, या 37 वर्षानंतर जुळून आलेल्या अत्यंत दुर्मिळ आणि चमत्कारी महायोगाचा संपूर्ण लाभ घेण्यासाठी आणि शत्रूंची काळी नजर मुळापासून उपटून टाकण्यासाठी तुम्हाला या पौर्णिमेला काही विशेष महाउपाय करणे अत्यंत गरजेचं आहे. या पवित्र दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून उरकून सूर्याला अर्घ्य द्या. रात्रीच्या वेळी जेव्हा चंद्रदेव पूर्ण कलेने प्रकाशमान असतील तेव्हा चंद्राच्या शीतल प्रकाशात किमान 15 ते 20 मिनिटे बसा. या काळात शांत चित्ताने, विशेषतः रात्री 12च्या दरम्यान, महादेवाचा सर्वात शक्तिशाली मंत्र मृत्युंजय मंत्र किंवा ओम नमः शिवाय या महामंत्राचा 108 वेळा जप करा. या उपायामुळे शत्रूची वाईट शक्ती जागीच भस्म होईल आणि महादेवाचे सुरक्षा कवच तुमच्या पाठीशी सक्रिय होईल. तर वृषभ राशीच्या जातकांनो, या चमत्कारी रात्री तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि माता लक्ष्मीचा कायमचा वास राहावा यासाठी आपल्या उंबरठ्यावर गाईच्या तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा नक्की लावा. तसेच या पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या गरजू, गरीब किंवा अपंग व्यक्तीला पांढरे अन्न, तांदूळ, साखर किंवा पांढरे वस्त्र आवर्जून दान करा, कारण तुमच्या राशीसाठी हे महादान नशिबाचे बंद दरवाजे उघडणारे ठरेल. या काळात आपल्या घरातील देव्हाऱ्यात आणि मुख्य प्रवेशद्वारावर गंगाजल किंवा शुद्ध पाणी शिंपडा, ज्यामुळे घरातील वास्तु दोष आणि वाईट शक्तीची सावली कायमची दूर होईल आणि तुमच्या घरात सकारात्मकतेचा प्रवाह अखंड सुरू राहील. वृषभ राशीच्या जातकांनो, महादेवाचा हा महाआशीर्वाद आणि चमत्कारी योग तुमच्या आयुष्यात नक्कीच मोठा बदल घडवून आणणार आहेत. प्रत्येक संकटातून तुमचे संरक्षण करणार आहे. जर तुम्हाला तुमचा भगवान शंकराच्या या शक्तीवर पूर्ण विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये अत्यंत श्रद्धेने आणि भक्तिभावाने ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव नक्की लिहा. तुमच्या एका कमेंटमुळे भोलेनाथाची कृपा आणि संरक्षण तुमच्यावर कायम राहील. हा अत्यंत महत्त्वाचा आणि नशीब बदलणारा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. व्हिडिओला एक लाईक करा आणि अशाच अत्यंत रहस्यमय आणि अचूक माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा.